किती भिन्न भिन्न देही कान्हा मला मिळाला, कृष्णांश ठाई ठाई मी जाहले यशोदा. या आहेत पूजनीय मालुताई. सांगलीतील पंचशील नगरात यांचा मोठा बंगला. पती श्री वामन जोशी उद्योजक. ऐहिक सुखांनी युक्त असं आयुष्य जगण्याचा मोह व्हावा असं सुखवस्तू घर. पण मालुताईंना अस्वस्थ करत होती 5-6 वर्षांची मुलं, त्यांच्या हाताशी कडेवर असणारी त्यांची लहान भावंड, त्यांच्या शरीरावरची खरूज, पोटातली भूक, डोळ्यातली झोप अन मायेला आसुसलेलं बालपण. ही मुलं होती पंचशील नगरातील कामगार बंधूंची. अत्यंत गरिबी, अशिक्षितपणा यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच आई वडिलांना सकाळी लवकरच हातातोंडाची मिळवणी करायला बाहेर पडावं लागे. मग या मुलांना कोण वाली? संस्कार, सुरक्षा, आहार, शिक्षण या साऱ्यापासून ते तुटलेले आहेत ही गोष्ट मालुताईंना दिसू लागली. त्यांनी गोंदवलेकर महाराजांना हात जोडले, डोळे मिटले, तर समोर अक्षर सजीव झाली. जग काय म्हणेल ते पाहून वागणं म्हणजे व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल ते पाहून वागणं म्हणजे परमार्थ. तू परमार्थ कर. ठरलं तर मग या कोवळ्या जीवांना मालुताईने आपलंसं केलं. त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या डोक्यावर हात फिरवला अन एक अनोखा बंध निर्माण झाला. मालुताई यशोदा बनल्या. त्या मुलांना बंगल्यात आणून न्हाऊमाखू घालणं, खरूच निघून जावी म्हणून औषध लावणं, त्यांना रोज उभात खाऊ घालणं, दुखलं खुपलं पाहणं, अंक, अक्षरं, पाढे, गाणी, गोष्टी, किती किती गोष्टी. मालुताईंचं घर जणू गोकुळ बनलं. मुलांच्या वागण्या बोलण्यात परिवर्तन दिसू लागलं. त्यांना शिक्षणाची, स्वच्छतेची गोडी लागली. मालुताईंनी मग आपला मोर्चा पालकांकडे वळवला. बचतीचं महत्त्व पटवून बचत गट उभे राहू लागले. रोज श्री आणि सौ जोशी रात्री जेवण झाल्यावर वाडीत जाऊन ज्ञानेश्वरी, दासबोध, प्रवचनांचं वाचन करू लागले. संध्याकाळी वाडीतील कुटुंबातील भांडणं, मारहाण हळूहळू मावळू लागली. मालुताईंची असलेली आदरयुक्त भीती सर्वांच्या मनात, व्यवहारात आपसुकच परिवर्तन करू लागली. पण हे काम सोपं नव्हतं. मुलं शिकू लागली, शाळेत जाऊ लागली, पालकही सजग होऊ लागले. हा बदल ज्यांना नुकसान करणारा ते गुंड प्रवृत्तीचे लोक मालुताईंच्या जीवावर उठले. पण मालुताई म्हणत, हे महाराजांचं काम, मी केवळ निमित्त. आणि यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या केसालाही कुणाला धक्का लावता आला नाही. वेश्या व्यवसायासाठी फसवून आणलेल्या मुली असोत, नवऱ्याने, कुटुंबाने ज्यांना वाऱ्यावर सोडलं अशा महिला असोत, मालुताई हा प्रत्येकीला आधार वाटे. या महिलांपैकी कुणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे, तर कुणी आज स्वतःचं घर बांधलं आहे. कारण मालुताईंनी महिलांना रडत बसायला नाही, तर आत्मशक्ती जागृत करून स्वतःच्या पायावर उभं राहायला प्रवृत्त केलं. मालुताईंचा हा प्रकल्प श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रेरणेने 1980 साली श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ या नावाने सुरू झाला आणि आजही कार्यरत आहे. आज त्यांचे विद्यार्थी समाजात शिक्षणाधिकारी, शिक्षक, उद्योजक बनून त्यांनी रुजवलेल्या संस्कारातून प्रकटत आहेत. मालुताईंनी हे काम करत असताना आर्थिक, जातीय, धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा कितीतरी भिंती जमीनदोस्त केल्या आहेत. परमपूज्य गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात, पूज्य म्हणजे पूजेला योग्य असा, तर पूज्य म्हणजे शून्य असा पण अर्थ आहे. जो मीपणाने शून्य झाला तो पूज्य होतो. प्रसिद्धी परांगमुखतेने काम करणाऱ्या 95 वर्षाच्या मालुताई म्हणून तर पूज्य भासतात.